ओके, मॅग्नेटिक फील्ड हा जो चॅप्टरचं नाव दिलेलं आहे सेंगेजमध्ये, त्याच्या एक्सरसाइजमधले हे डाऊट्स आहेत, डिस्कस करूयात. सोल्युशन बघा. 6th, अ सर्क्युलर लूप इज केप्ट इन अ व्हर्टिकल प्लेन विच कंटेन्स नॉर्थ साऊथ डायरेक्शन बरं. इट कॅरीज अ करंट दॅट इज टुवर्ड्स नॉर्थ ॲट टॉपमोस्ट पॉईंट. बरं, डायग्राम काढा. आता ही डायग्राम तुम्हाला समजून सांगण्यासाठी सोपं जावं म्हणून मी एक रिंग हातात घेतलेली आहे, सेलोटेप आहे, ही रिंग आहे. ओके, तर आता ही रिंग आहे, तर त्याने काय म्हणलंय, दिस सर्क्युलर रिंग लूप इज केप्ट इन व्हर्टिकल प्लेन. बघ, हा ठीक आहे, हा ठेवला, हा व्हर्टिकल प्लेन झाला. बरं, विच कंटेन्स नॉर्थ साऊथ डायरेक्शन म्हणजे काय आहे, बेसिकली ह्या प्लेनमध्ये नॉर्थ साऊथ डायरेक्शन आहे, तुम्हाला कळत आहे. हां, आता असं इमॅजिन करा, नॉर्थ साऊथ तुम्हाला सिम्पल वाटत असेल तर दिस इज नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट ना. बघा, म्हणजे ही रिंग नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये आहे, तुम्हाला हे कळतंय. ओके, असं त्यांनी म्हणलेलं आहे. इट कॅरीज अ करंट दॅट इज टुवर्ड्स नॉर्थ ॲट टॉपमोस्ट पॉईंट. हा टॉपमोस्ट पॉईंट आहे रिंगचा, हा टॉपमोस्ट पॉईंट. या टॉपमोस्ट पॉईंटला करंट ह्यातनं फ्लो होतं, ठीक आहे. पण कसा असा फ्लो होतोय का असा फ्लो होतोय. टॉपमोस्ट पॉईंटला करंट कुठल्या दिशेने आहे, नॉर्थ दिशेने आहे, असा कळतंय. म्हणजे इथं टॉपमोस्ट पॉईंटला असा करंट फ्लो होतोय, म्हणजे बेसिकली असा करंट फ्लो होतोय. कॅन यू अंडरस्टँड? ओके, तर टॉपमोस्ट पॉईंटला असा करंट फ्लो होतोय, पेनचं टिप बघा. ओके, नॉर्थला फ्लो होतोय. आणि काय म्हणलं त्यांनी, या रिंगच्या लेट ए बी अ पॉईंट ऑन ॲक्सिस ऑफ द सर्कल. हां, आता ठीक आहे, हा सर्कलचा ॲक्सिस आहे. या ॲक्सिसवर ए पॉईंट आहे, कशाच्या, टू ए पॉईंट बी ऑन द ॲक्सिस ऑफ द सर्कल टू ईस्ट ऑफ इट. याच्या ईस्टला, या रिंगच्या ईस्टला, म्हणजे या साईडला बघा, तिथे ईस्ट दिसते, या साईडला याच्यावर ह्याच्या ॲक्सिसवर एक पॉईंट आहे. याला पॉईंट, या समजा ह्या टिपला म्हणा पॉईंट ए, आणि ते काय म्हणले, बी पॉईंट जो आहे तो ॲक्सिसवरचा आहे, पण या रिंगच्या वेस्टला आहे. या रिंगच्या वेस्ट साईडला, म्हणजे हा पॉईंट बी, कळत आहे, हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी. अच्छा, असं दिलेलं आहे. तर त्यांनी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू लूप, ऑप्शन बघू. पहिला काय आहे, फर्स्ट, टुवर्ड्स ईस्ट ॲट ए अँड ॲट बी. काय, टुवर्ड्स ईस्ट अँड ए अँड ॲट बी टुवर्ड्स. काय, पहिल्या ऑप्शनचा काय अर्थ नाही आहे. ओके, मी तुम्हाला एक सिम्पल सांगू का, आपण या रिंगच्या सर्क्युलर कॉइलच्या मॅग्नेटिक फील्ड आपण कसा डिटरमाइन करतो, बाय राईट हँड थंब रूल ना. हा करंट कसा फ्लो होतोय, असा फ्लो होतोय. ओके, म्हणजे मी काय करतो, असा आय होल्ड लाईक दिस, करंट इज फ्लोईंग लाईक दिस, कळत आहे. लुक ॲट द थंब, कळत आहे. त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड या पॉईंटवर पण मॅग्नेटिक फील्ड या दिशेनेच असणार, थंबच्या दिशेनेच, आणि या पॉईंटवर पण या दिशेनेच असणार. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय, ॲज सिम्पल ॲज दिस. त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कुठे असेल, टुवर्ड्स वेस्टला असेल मॅग्नेटिक फील्ड, बोथ ए आणि बी दोन्ही पॉईंटला टुवर्ड्स वेस्टच असेल. चौथा ऑप्शन, ते पहिल्या ऑप्शनचं काहीतरी गणलं आहे गणित. अच्छा, तर 6th झालं. 9th, असे क्वेश्चन तुम्हाला फक्त इंग्लिश अरेंज करता आलं पाहिजे आणि व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे एक्झाममध्ये. ओके, 9, क्वेश्चन नंबर 9, लेट्स गो टू. ओके, 9 मध्ये काय म्हटलं त्यांनी, अ लॉंग स्ट्रेट वायर कॅरीज अ करंट अलॉंग एक्स ॲक्सिस. बरं, एक सिम्पल आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय आणि हा झेड. बरं, असं वायर आहे, जी वायर या एक्स ॲक्सिसमधनं पास होती आहे, जी करंट आय कॅरी करते आहे. बरं, आणि असे 4 पॉईंट दिलेले आहेत. एक पॉईंट आहे 0, 1, 0, हे सगळं आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉईंट्स विल हॅव मॅग्निट्यूड ऑफ फील्ड सेम असेल मॅग्निट्यूड. बरं, मॅग्निट्यूड सेम पाहिजे. मला एक सांगा, हे आता दिलेलं नाही पण इन्फायनाईट मानून चालू, ही इन्फायनाईट वायर आहे, पण इन्फायनाईट वायर जर असेल तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फायनाईट वायरचा फॉर्म्युला काय, μ0 I अपॉन 2πd. हा फॉर्म्युला आहे ना इन्फायनाईट वायरसाठी. बरं, आता ह्याच्यामध्ये μ0 कॉन्स्टंट आहे, करंट सगळ्यांसाठी कॉन्स्टंट आहे, 2π कॉन्स्टंट आहे, म्हणजे डी व्हेरिएबल आहे. म्हणजे हा बी जो आहे हा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी. म्हणजे या चारही ज्या पॉईंट्समध्ये त्याचा डी जास्त, त्याचा बी कमी, आणि उलटं. आता मला प्रत्येक या चारही पॉईंटचा डिस्टन्स काढावा लागेल. बरं, मला तुम्हाला एक जनरल सांगतो. तर आता हा झेड ॲक्सिस म्हणून चालू, तर असा एखादा पॉईंट आहे,
समजा त्याचा एक्स कॉर्डिनेट एक्स आहे, वाय कॉर्डिनेट वाय आहे, झेड कॉर्डिनेट झेड आहे, असा इथं पॉईंट आहे. तर मला सांगा या पॉईंटचं डिस्टन्स मला कशाशी काढायचं आहे? एक्स ॲक्सिस बरोबर काढायचं आहे. त्याचं डिस्टन्स वाय बरोबर काहीतरी असणार आहे आणि त्याचं डिस्टन्स झेड बरोबर काहीतरी असणार आहे. डू यू ॲग्री विथ मी? हां, डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस म्हणजे हे डिस्टन्स ना. हे डिस्टन्स कसं काढता येईल बघा. हे अंतर किती असतं? एक्स कॉर्डिनेट ना, म्हणजे एक्स हे डिस्टन्स कळतं. हे डिस्टन्स व्हर्टिकल डिस्टन्स किती असतं? 3Dचा काढतोय. व्हर्टिकल डिस्टन्स किती असतं? वाय कॉर्डिनेट असतो ना. हा व्हर्टिकल डिस्टन्स वाय कॉर्डिनेट ना. मला हे तिरकं पाहिजे डिस्टन्स, कळतंय का तुम्हाला? हे वाय आणि हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स झेड कॉर्डिनेटचं तुम्हाला कळतंय. म्हणजे व्हॉट इज डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस? हे डी डिस्टन्स काय आहे? डी इज इक्वल टू √x² + y². तुम्हाला हे कळलंय का लॉजिक? झेड आणि वाय 3D कळलंय का? म्हणजे डी पायथागोरस ने डी इक्वल टू √x², सॉरी डी इक्वल टू √z² + y². डी इक्वल टू √z² + y². ओके, हां कळतंय तुम्हाला? म्हणजे z² + y² पायथागोरस वापरला तर दॅट इज डी. कळतंय? हां, आता प्रत्येक पॉईंटसाठी म्हणजे ए साठी सांगा डी काय असणार आहे? से डी ए किती असणार आहे? डीचं काय आहे? √z² + y² ना. झेड डीचा किती आहे? डी नाही, एचा झेड किती आहे? 0 आणि याचा वाय किती आहे? 1². म्हणजे किती आला आन्सर? 1. ओके, डी बी किती आहे? बीचं कॉर्डिनेट बघा, √z² + y², हे झालं √2. डी सी किती आहे? डी सी आहे √z² + y², हे परत आलं 1. आणि हे डी किती आहे? डी आहे परत z² + y² झालं √2. बघा, म्हणजे कोण कोण इक्वल डिस्टन्सवर आहे त्या ठिकाणी बी सारखा असणार आहे. म्हणजे ए आणि सीचं डिस्टन्स सेम आहे ना, 1 आणि 1. त्यामुळे ए आणि सीला बी सारखा असणार आहे आणि बी आणि डीला पण डिस्टन्स सेम आहे, त्या ठिकाणी पण मॅग्नेटिक फील्ड सारखा असणार आहे. कळतंय? म्हणजे जोडी काय आहे? ए अँड सी एक जोडी आहे आणि बी अँड डी दुसरी जोडी आहे. बघा, म्हणजे चौथं बरोबर आहे आणि दुसरं बरोबर आहे. दुसरं आणि चौथं वाला ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन नंबर 4. कसं मी कॅल्क्युलेट केलं कळलं? ही बेसिक जिओमेट्री तुम्हाला सांगितली मी. इज इट क्लिअर टू यू? लेट्स गो टू 13 बघा. 13 काय आहे? कुठे गेला? ए बी वाचा 13. कसं करता येईल तर हे बघा. वाचायला लागेल. तुम्ही वाचलं का हे? तुम्हासाठी वाचून दाखवतो. ए बी अँड सी डी आर लॉंग स्ट्रेट कंडक्टर्स, डिस्टन्स डी अपार्ट. काय म्हणते त्यांनी? ए बी ओके आणि सी डी, आणि त्याने असं इथं इन्फायनाइट लॉंग दाखवलेलं आहे. हा पॉईंट डी आहे. असे वायर्स आहेत, सेमी इन्फायनाइट आहेत ना हे, आणि असं जात आहे. आणि ह्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? डी आहे, स्मॉल डी. त्यांनी काय म्हणलेलं आहे? या बी सी लाईनवर मॅग्नेटिक फील्ड ऑन बी सी ड्यू टू द करंट इन ए बी अँड सी डी. तर 4 ऑप्शन काय दिले? 0 ॲट ऑल पॉईंट्स, 0 ॲट मिड पॉईंट, हॅज डिफरंट व्हॅल्यूज ॲट डिफरंट पॉईंट, मॅक्सिमम ॲट मिड पॉईंट. बरं, हे कसं करता येईल? एक काम करा, कुठलाही एक पॉईंट घ्या. टेक सम पॉईंट पी ऑन बी सी, ज्याच्यावर मला काढायचं आहे. हां, हे डिस्टन्स एक्स घ्या, हे डिस्टन्स एक्स घ्या. हे एक्स घेतलं तर हे काय झालं? डी मायनस एक्स. कळत आहे? हां, आता सेमी इन्फायनाइट वायरपासनं सेमी इन्फायनाइट वायरचा काय फॉर्म्युला आहे? μ0I/4πd. किती आहे फॉर्म्युला? सेमी इन्फायनाइट वायरचा काय असतो? μ0I/4πd. ओके, चला. मग ह्या पॉईंट पीचा समजा ह्याला कंडक्टर 1 म्हणू, ह्याला कंडक्टर 2 म्हणू. तर या पॉईंट पीचा टोटल जर बी पी असेल, टोटल इथलं मॅग्नेटिक फील्ड, आय कॅन से दिस बी पी इज इक्वल टू वेक्टर B1 प्लस वेक्टर B2. येस ऑर नो? B1. आता B1ची मॅग्निट्यूड काय असणार आहे मला सांगा? व्हॉट विल बी B1? μ0I/4πd. काय आहे? एक्स. कळत आहे? हां, डायरेक्शन कशी असेल? DL क्रॉस R. लुक ॲट द थम्स गोईंग डाऊन. डायरेक्शन कशी आहे? अशी आहे. ओके,
व्हॉट अबाउट B2? म्यू नॉट आय B2 याच्यामुळे ना, म्यू नॉट आय बाय 4 पाय डी मायनस एक्स. डायरेक्शन कशी आहे? DL क्रॉस आर खालीच आहे, म्हणजे इट इज ऑल्सो डाऊन. ठीक आहे. मग हे दोन्ही मला टोटल जेव्हा काढायचं आहे BP, दोन्ही ॲडच होतील ना हे, म्हणजे टोटल BP मी काय लिहू? म्यू नॉट आय बाय 4 पाय 1 बाय एक्स प्लस 1 बाय डी मायनस एक्स, दोन्ही आतच असतील ना. हे काय येईल? म्यू नॉट आय बाय 4 पाय एक्स डी मायनस एक्स, हे काय झालं? डी मायनस एक्स प्लस एक्स, म्हणजे वरती राहिलं डी. कळतं तुम्हाला? ओके. आता दिस इज, ह्याच्यामधलं हे सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत. बरं, तर आता तुम्ही सगळे ऑप्शन्स ट्राय करा. काय त्याला म्हणायचं आहे? पहिला ऑप्शन काय म्हणतोय? तरी गेलं. पहिला ऑप्शन म्हणतो इज झिरो ॲट ऑल पॉईंट्स. ऑब्व्हियसली झिरो नाही आहे, काहीतरी नॉन झिरो व्हॅल्यू आहे ही. ओके, पहिला ऑप्शन नाही. इज झिरो ॲट इट्स मिड पॉईंट. ॲट इट्स मिड पॉईंट. मिड पॉईंटमध्ये काय व्हायचं सांगा मला? व्हॉट हॅपन्स? एक्सची व्हॅल्यू किती? D/2 येते ना मिड पॉईंटला. टाकून बघा येतं ॲट मिड पॉईंट काय येतं येईल? ॲट मिड पॉईंट पुट इट हिअर x = D/2. काय झालं? म्यू नॉट आय बाय 4 पाय वरती D राहिला आणि D/2 टाका. D मायनस D/2 झाला D/2 आणि हे D/2, म्हणजे काय झालं? हे D² D/2 आणि D/2 ना, D² बाय 4 वरती गेला. हे सगळं कट होईल. तर काय आहे? म्यू नॉट आय 4 बाय पाय डी, अशी काहीतरी मिड पॉईंटला व्हॅल्यू येईल. पण झिरो तर येणार नाही ना, नॉन झिरो व्हॅल्यू आहे. ओके, त्यामुळे दुसरं ऑप्शन पण कट. हॅज डिफरंट मॅग्निट्यूड्स ॲट डिफरंट पॉईंट्स. बरोबर आहे. प्रत्येक व्हॅल्यूला एक्सची व्हॅल्यू चेंज होतीये. प्रत्येक पॉईंटला या BCवरच्या एक्सची व्हॅल्यू चेंज होतीये. एक्सची व्हॅल्यू चेंज झाली म्हणलं BPची व्हॅल्यू वेगळी वेगळी असेल प्रत्येक पॉईंटला. कळतंय? त्यामुळे हॅज डिफरंट मॅग्निट्यूड्स ॲट डिफरंट पॉईंट्स. ओके, बरोबर आहे. इट हॅज डिफरंट मॅग्निट्यूड्स. कळतंय? तर हे तिसरं ऑप्शन बरोबर आहे. पण चौथा बघू. चौथा पण एकदा ट्राय करू. इज मॅक्सिमम ॲट मिड पॉईंट. बघा, मिड पॉईंटला मॅक्सिमम असेल का मिनिमम असेल? ॲक्च्युली मिड पॉईंटला मिनिमम असेल. का सांगतो? मला एक सांगा, तुम्हाला एक लॉजिक सांगतो, हे डोक्यात फिट करून टाका. हे लॉजिक तुम्हाला भरपूर ठिकाणी काम करेल. मी काही लोकांना हे सांगितलं याच्या अगोदर पण आहे, क्लासमध्ये पण मी काही ह्याच्या अगोदरच्या ह्याच्यात घेतलं आहे, पण किती लोकांना काय आठवतं आय डोंट नो राईट नाव. तर लेट्स सी. जेव्हा दोन व्हॅल्यूजचा प्रोडक्ट असतो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लॉजिक, लिसन टू मी. दिस लॉजिक कॅन हेल्प यू इन मेनी प्लेसेस. दोन कुठल्याही संख्याचा प्रोडक्ट असतो, दोन कुठल्याही संख्याचा ॲडिशन जेव्हा कॉन्स्टंट असते. फॉर एक्झाम्पल लेट अस टेक 10. अशा कुठल्या नंबरच्या जोडी आहेत ज्याची ॲडिशन 10 होते? 1 9 2 8 3 7 4 6 ओके 5 5 हो ना? येस ऑर नो? ह्याचे ॲडिशन 1 + 9 10 होतं. हे सगळे याची ॲडिशन 10 होती. बरोबर आहे? ओके, आता मला सांगा, या अशा जर जोडी मी काढल्या, ही एक जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी, चौथी जोडी, पाचवी जोडी, अशा 5 जोडी. पण या 5 जोडीमध्ये कोणाचा प्रोडक्ट हायेस्ट असतो? या दोघांचा प्रोडक्ट बघा. 9 × 1 झाले 9, 8 × 2 16, 7 × 1 21, 6 × 24 आणि हे 5 × 5 25. आता बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट प्रोडक्ट कोणाचा आहे? 5 × 5 चा हायेस्ट प्रोडक्ट आहे. कळतंय? हां, ह्याच्यावरनं काय घेता येतं? जेव्हा कुठल्याही दोन अशा जोड्या असतील व्हॅल्यू, कुठल्याही दोन नंबर्सचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे एखादी व्हॅल्यू, तेव्हा त्या प्रोडक्टचा परत सांगतो, अशा ज्या दोन नंबरचा ॲडिशन कॉन्स्टंट आहे, अशा दोन नंबर चा प्रोडक्ट हायेस्ट कधी येतो? जेव्हा ते दोन नंबर इक्वल असतात, 5 आणि 5. कम बॅक टू दिस. एक्स आणि D - x. मग सांगा, एक्स आणि D - x हे दोन नंबर्स आहेत ना. या दोन नंबरची ॲडिशन काय येते? एक्स आणि एक्स कॅन्सल होईल, ॲड केलं तर D कॉन्स्टंट आहे. कळतंय? परत जेव्हा दोन नंबर्सची ॲडिशन कॉन्स्टंट असते, हे बघा एक्झाम्पल तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं आहे, तेव्हा त्यांचा प्रोडक्ट हायेस्ट कधी असतो? जेव्हा ही व्हॅल्यू इज इक्वल टू ही व्हॅल्यू.
ओके, ही व्हॅल्यू इक्वल टू ही व्हॅल्यू, ते कधी येतं? म्हणजे एक्स इक्वल टू डी मायनस एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू डी बाय टू. कळत आहे? म्हणजे ॲट एक्स इक्वल टू डी बाय टू म्हणजे मिड पॉईंट, म्हणजे मिड पॉईंटला हा प्रोडक्ट काय येणार? मॅक्सिमम येणार. हे तुम्हाला कन्क्लुजन कळत आहे का? या दोन्हीच्या मिड पॉईंटला हा डिनॉमिनेटर मॅक्सिमम असणार, म्हणजे बी पीची व्हॅल्यू काय झाली? मिनिमम. कळत आहे? म्हणजे यांच्या मिड पॉईंटला बीची व्हॅल्यू काय असणार आहे? बी पीची व्हॅल्यू काय असणार आहे? सगळ्यात कमीत कमी कुठे असेल? ती मिड पॉईंटला असेल. लॉजिक कळलं हे? येस. त्यामुळे चौथा ऑप्शन जो आहे तो एनिवे चुकीचा आहे. त्यांनी मॅक्सिमम ॲट मिड पॉईंट म्हणलेलं आहे, पण असं होत नाही. मॅक्सिमम मिनिमम ॲट मिड पॉईंट होतं. तर ह्याच्यामध्ये तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. याचा आन्सर 3 आहे. कळत आहे? 13वाचा आन्सर. ओके, गो हेड. 42 काय म्हणतोय? 42 3 long wires each carrying current I are placed as shown. The middle wire is along y-axis. Along y-axis, the locus of point on x-axis where magnetic field is 0 is. Okay, good question. बघा काय करता येईल इथं. ओके, आता ॲक्च्युली हा क्वेश्चनची लँग्वेज स्टडी फ्रेम करताना त्यांचा जरा घोळ झाला आहे. लोकस ऑफ पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस ना, तर एक्स ॲक्सिसवरचा जो पॉईंट असते तर लोकस काय काढणार? ते एक्स ॲक्सिसवरचेच पॉईंट्स सगळे. लोकस म्हणजे काय? पाथ. त्यामुळे इट हॅज टू बी स्ट्रेट लाईन. पण एनिवे त्यांनी आपण बघूयात सगळ्यातपर्यंत की कुठल्या पॉईंटला काय 0 होतं, मॅग्नेटिक फील्ड 0 होतं आहे, हे बघावं लागेल पहिल्यांदा. ओके, बघा कसं करता येईल. असा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. ओके, तर हा करंट कॅरिंग हा पण आहे वायर ही, आणि ही पण एक वायर आहे आय, आणि ही पण वायर आहे आय. ओके, आता तुम्ही फोकस करा. नाव यू ट्राय टू फोकस ऑन एक्स ॲक्सिस. ह्याच्यावर कुठं मॅग्नेटिक फील्ड 0 होतं आहे. ओके, काय करता येईल? एक पॉईंट घेऊनच बघू ना. हे डिस्टन्स डी आहे आणि हे डिस्टन्स पण डी आहे. थिंक ऑफ अ पॉईंट, से पॉईंट पी. या पॉईंट पीला 0 होतं आहे. हां, आता या पॉईंट पीचं हे डिस्टन्स घ्या एक्स. कळतं आहे? चला, आणि सगळे इन्फायनाईट वायर्स आहेत ना या. ओके, काय करता येईल पुढे बघा. या ठिकाणी ह्याला म्हणू वायर 1, वायर 2, वायर 3. टोटल मॅग्नेटिक फील्ड ॲट बी किती आहे? बी पी इज इक्वल टू से B1 प्लस B2. सगळे वेक्टर ॲडिशन आहे. B3. ओके, सगळं सेपरेट काढू. बोला B1 काय असतं फॉर्म्युला? μ0I/2πd असतो ना डिस्टन्स. B1 आता 1 कंडक्टरपासून हे डिस्टन्स किती आहे? D प्लस एक्स. कळतं आहे? डायरेक्शन कशी आहे? DL क्रॉस R आत आहे. झालं B1. B2 बघा. B2 काय आहे? याच्यामुळे ना हे काय आहे? μ0I/2πx. अगेन दिस म्हणजे हे काय झालं? हे पण आत आहे. B3 काय आहे? DL क्रॉस R. डायरेक्शन तरी वरती आहे B3ची, आणि मॅग्नेट्यूड काय? μ0I/2π. हे डिस्टन्स हे D मायनस एक्स, आणि हे डिस्टन्स किती आहे? हे वरच्या दिशेला आहे. तुम्हाला हे कळत आहे का? अच्छा, आता हाऊ डू यू डू दॅट? तुम्हाला हे तिन्ही हे काय पाहिजे? तुम्हाला 0 पाहिजे ना. हे तिन्ही करा. काय करता येईल? म्हणजे μ0I/2πd प्लस एक्स प्लस μ0I/2πx मायनस, हे दोन्ही प्लस घेतले, ह्याला मायनस घेऊ. μ0I/2πd मायनस एक्स इज इक्वल टू 0. μ0I/2π कट. कळत आहे? काय आलं हे? t प्लस एक्स प्लस 1/x मायनस 1/d मायनस एक्स इज इक्वल टू 0. अच्छा, हे सॉल्व करावं लागेल. ओके, सिम्पल. अजून काय करता येईल याचं? ठीक आहे, ह्याचा LCM घ्या. LCM काय याचा? x(d² - x²). हा LCM येईल. म्हणजे काय तर वरती येईल हे (x(d - x) प्लस (d² - x²)
मायनस एक्स डी प्लस एक्स इज इक्वल टू 0. हे काय आहे, एक्स डी मायनस एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे मायनस एक्स डी प्लस एक्स डी उडला. ओके, हे सगळं एक्स स्क्वेअर पलीकडे नेलं म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर 3x² पलीकडे नेला म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल टू 3x², म्हणजे एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस डी बाय रूट 3. एक्सची व्हॅल्यू काय आली, प्लस ऑर मायनस डी बाय रूट 3 अशी व्हॅल्यू आलेली आहे या. आणि हे तरी झालं. अजून एक काय आहे, हे झालं आन्सर. म्हणजे या 2 पॉईंटला, या 2 एक्सच्या व्हॅल्यूला काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड 0 होणार आहे. दोन्ही ऑप्शन दिसत आहेत. आणि अजून एक कॉमन सेन्स बघा, ॲट एक्स इक्वल टू 0 पण 0 असणार आहे या पॉईंटला पण, कारण या पॉईंटला बघा DL क्रॉस R खाली आणि हे DL क्रॉस R वर, आणि या पॉईंटला दोन्हीचं डिस्टन्स DD आहे, आणि या पॉईंटला या स्लाईडमुळे मॅग्नेटिक फील्ड नाही आहे, ते क्रिएट होत नाही आहे. तुम्हाला हे कळतंय का? त्यामुळे या पॉईंटवर पण 0च असणार आहे. त्यामुळे हे आन्सर आहेच आहे. आणि ॲट एक्स इक्वल टू 0 पण मॅग्नेटिक फील्ड 0 होणार आहे. त्यामुळे याचं ऑप्शन टिक करा तुम्ही, ऑल ऑफ द अबव. हे तुम्हाला कळत आहे. हां, इथं लोकस शब्दाला काही अर्थ नाही आहे, कारण त्यांनी एक्सचे पॉईंट म्हणले. लोकस शब्दाला कधी अर्थ असतो, जेव्हा तो पॉईंट एक्सवर डिपेंड नाही, कुठंही असं पॉईंट हवेत या प्लेनमध्ये कुठेही मूव्ह करतो, तेव्हा त्याला लोकस शब्द यूज आहे. ठीक आहे, लोकस शब्दाची ॲज सच काही यूज गरज नाही आहे. हे 42 आहे. गुड प्रॉब्लेम. पुढे पुढचा प्रॉब्लेम कुठला होता, 42 झाला. लेट्स टॉक अबाउट 43 प्रॉब्लेम. 43 काय म्हणतो, 2 लॉंग parallel wires are at distance 2D apart. They carry steady equal currents flowing out of the plane of the paper. अच्छा, as shown कुठं दाखवलंय, अच्छा दाखवलेलंच नाही. बर, the variation of magnetic field B along x dash is given by. अच्छा, बघा आता त्यांनी काय म्हणलेलं आहे, हा दिस इज अ व्हेरी नाईस क्वेश्चन. याचं डिस्कशन पण चांगलं आहे. बघा, आय विल टेक दिस टाइम टू एक्सप्लेन टू यू. ह्याचा अर्थ काय, असे 2 वायर्स आहेत. ही एक वायर आहे आणि ही एक वायर आहे. ह्या दोघांमधलं अंतर किती आहे, 2D डिस्टन्स आहे. अंतर काय आहे, 2D आहे. अच्छा, आणि ह्याला म्हणलेलं आहे एक्स आणि ह्याला म्हणलेलं आहे एक्स डॅश. हां, तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, या दोन्हीच्या मधलं व्हेरिएशन कसं होईल मॅग्नेटिक फील्डचं. अच्छा, बघू आपण सध्या हे बघितलं ना, मगाच्याच एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की मॅग्नेटिक फील्डमध्ये मला सांगा असंच आहे ना, हीच असेंब्ली आहे. फक्त या केसमध्ये हे मधलं नाही आहे कंडक्टर, मधला कंडक्टर फक्त नाही आहे. हा मधला काढा आणि ह्याला वरनं बघा, हेच दिसेल ना, कळतं आहे 2D डिस्टन्स आहे दोघांमधलं. तर मला एक सांगा, एक कॉमन सेन्स तुम्हाला कळला, ह्याच्यामध्ये तरी 0 असणारच आहे. ह्याच्यामध्ये जे आहे मिड पॉईंटला इथं B 0 असणार आहे. मग तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ते फिल्टर करा. मध्ये 0 असलेले कुठले ऑप्शन्स आहेत बघा. 3रा आणि 4था तर कटच झाला. 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये 0 टच होत नाही आहे, तो त्यात गॅप दाखवले त्यांनी, हे तुम्ही ऑब्झर्व केलं आहे. त्यामुळे 3रा 4था तर इथंच कट झाला ऑप्शन. इज इट क्लिअर टू यू, मेकिंग सेन्स टू यू. हां, आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये बघू काय होतं. लेट अस गो. बघा, हा जो मिड पॉईंट, समजा मिड पॉईंटला M म्हणतो मी, या मिड पॉईंटला हे दोघांचे करंटची व्हॅल्यू तरी सारखी आहे, आणि हे डिस्टन्स पण D आहे आणि हे डिस्टन्स पण D आहे. बघा, या मिड पॉईंटला कसं काय 0 झालं होतं आठवता. हे बघा, हे हा वरती तो DL, हा वरती येतो ना, DL वरती आला, हात माझा क्रॉस R. बघा, मॅग्नेटिक फील्ड कुठं लागतंय, वरती लागतंय, कळतंय. आणि ह्याच्यामुळे कुठं लागतंय, DL क्रॉस R खाली लागतंय, म्हणून 0 झाला. म्हणजे याच्यामुळे ह्याला मी 1 म्हणू का, 1 म्हणून 2 म्हणतो. या 1मुळे इथं काय लागत होतं, वरती लागत होतं ना B1, आणि ह्याच्यामुळे काय लागत होतं, खाली लागत होतं B2, हो की नाही. आणि दोघांची मॅग्निट्यूड मध्ये सेम आहे, म्हणून दोघांनी एकमेकांना कॅन्सल केलं आणि मध्ये फील्ड 0 झालं. हे क्लिअर आहे. आता जसं तुम्ही याच्याकडे जात जाल, इथला पॉईंट घ्या काहीतरी
एन पॉईंट म्हणा, इथला पॉईंट. आता या पॉईंटला काय होतं, हे डिस्टन्स याच्यापासूनचं डिस्टन्स कमी झालं, आणि डिस्टन्स कमी झालं म्हणजे काय, फील्ड वाढतं. म्हणजे या ठिकाणी हा B1ची व्हॅल्यू जास्त असणार आहे, आणि ह्याचं हे डिस्टन्स वाढलं, डिस्टन्स वाढलं म्हणजे फील्ड कमी होतं, म्हणजे ह्याची व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा कमी झाली B2पेक्षा. कळतं आहे का, ह्याच्यापेक्षा कमी झाली. कळतं आहे. म्हणजे ह्याचा आता ह्याचा नेट कसा राहील, मग आता ह्या दोघांचा नेट कसा राहील. आता ह्याचा नेट तर 0च होत होता, कारण दोन्ही मॅग्निट्यूडला सेम होते, इक्वल आणि अपोजिट होते. आता हे ऑपोजिट आहेत पण इक्वल नाही आहेत मॅग्निट्यूडला, त्यामुळे ह्याचा नेट अपवर्ड राहील. तुम्हाला कळतं, ह्याचा नेट अपवर्ड राहील. जसं जसं तुम्ही इथे जाल असं होईल. डू यू अंडरस्टँड दॅट. इथपर्यंत जाल तसं काय होईल, हे B2 कमी कमी होत जाईल या ठिकाणी, आणि B1 वाढत जाईल. आणि एक्झॅक्टली या पॉईंटला काय होईल, एक्झॅक्टली या पॉईंटला काय होईल, हे इन्फायनाईट होऊन जाईल ना, कारण डी डिस्टन्स 0 होऊन जातं. एनिवे तर डिफाईन करत नाही आपण. बघा, हे B1 फार वाढलं या पॉईंटजवळ, आणि हे एकदम कमी झालं B2. तुम्हाला कळतं आहे. त्यामुळे हे जास्त असेल, हे मोठं असेल, याचा नेट पॉझिटिव्ह या दिशेला, अपवर्ड दिशेला जास्त असेल नेट. आणि तुम्ही अपवर्डला पॉझिटिव्ह घेतलं तर पॉझिटिव्ह जास्त असेल. तर बघा, आपल्या दोन्ही पहिल्या दोन ऑप्शनमध्ये तुम्ही जसं जसं मधनं लेफ्टला जाल तसं जसं वाढत वाढत गेलेलं आहे. बरोबर आहे. हां, आता पुढचं बघू. हे दोन्ही ऑप्शनमध्ये असंच दाखवलं आहे, वाढत गेलं दाखवलेलं आहे. लेफ्टला बघू. या लेफ्टला काय होतं, या पॉईंटच्या लेफ्टला बघा, DL क्रॉस R. याच्यामुळे कुठलाही, आता हा पॉईंट घ्या, कुठला तरी हा पॉईंट MNO पॉईंट घ्या. आता बघा, ह्याच्यामुळे DL क्रॉस R खाली गेलं थांब. म्हणजे ह्याच्यामुळे B1 खाली आहे, आणि ह्याच्यामुळे पण B2 पण खालीच आहे. हे तुम्हाला कळतं आहे काय सांगतो मी. B1ची मॅग्निट्यूड जास्त असेल ना, ऑब्व्हियसली B2 छोटा असेल. बरं, पण दोन्ही खाली आहे, त्यामुळे याचा तर नेट खालीच असणार आहे. खालच्याला निगेटिव्ह म्हणलेलं आपण. तुम्हाला हे कळतं आहे का. त्यामुळे निगेटिव्ह पाहिजे. त्याचा आन्सर इमिजिएटली दिसतंय मला ऑप्शन 2. या पॉईंटच्या लेफ्ट साईडला इमिजिएटली निगेटिव्ह चालू होतं आहे. ऑप्शन 1मध्ये काय, या साईडच्या लेफ्टला पण पॉझिटिव्हच दाखवतोय, असं म्हणणार नाही. इज इट मेकिंग सेन्स टू यू. त्यामुळे ऑप्शन 2 आय विल चूज इट. कळतं आहे कसं लॉजिक वर्क झालं. तुम्ही इथं पण जसं मी इथं शिकवलं आहे, इथं घेतलं असं तुम्ही इथं पण हे अप्लाय करू शकता. इथं काय होईल, या पॉईंटच्या राईट साईडला काय होईल, एमच्या B1 छोटा होऊन जाईल आणि B2 वाढेल. कळतं आहे. B1 अजून छोटा झाला, B2 एकदम वाढला. अरे कळतं आहे. आणि याच्या जस्ट जवळ काय होईल, B2 एकदम मोठा होईल, आणि B1 आपला पिल्लू बिचारा. हां, पण ह्याच्या राईटला काय होईल, ह्याच्या राईटला B2 पण पिल्लूच आहे पण वरती आहे, आणि हे B एक मिनिट, वरचा B1 आहे ना. अच्छा, B1 पण वरती आहे, आणि B2 खालचा तो मोठाच आहेच, पण तो कुठे आहे, तो पण वरतीच लागणार त्याच्या. तुम्हाला कळत आहे. त्यामुळे ह्याचा नेट वर लागणार. बघा, येस, बघा दुसऱ्या ऑप्शनमध्ये या पॉईंटच्या राईट साईडला पण तो वरती पॉझिटिव्हला जातोय ग्राफ. डू यू अंडरस्टँड दिस. दॅट्स हाऊ. तो ऑप्शनमध्ये दिलेला जो आहे तो ग्राफ आहे. कळतंय का. मी हे तुम्हाला एक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. कळतंय. तर हे असं जर कनेक्ट केलं, ह्याचा नेट असा कनेक्ट केला तर तो असा कर्व तो दिसतोय, तसा कर्व दिसेल तुम्हाला. असा कर्व दिसेल. चलो, दिस इज 43. पुढचा काय आहे, 63. चला, ओके. मधले प्रॉब्लेम्स आले असतील तर व्हेरी नाईस. चला, 63. जे प्रॉब्लेम तुम्ही डाऊट संख्या पाठवली तुम्हाला ते सॉल्व्ह करून दाखवतोय मी. 63. टू लॉंग पॅरलल वायर्स ABCD. कुठे गेला AB अँड CD. कॅरी इक्वल करंट इन अपोजिट डायरेक्शन. दे लाय इन XY प्लेन. XY प्लेनमध्ये आहेत का ते, त्याने असं का दाखवलंय. लाईन XY प्लेन पॅरलल टू X ॲक्सिस. अँड पास थ्रू पॉइंट्स. अच्छा 3D दाखवायचा प्रयत्न केलाय. पास थ्रू पॉइंट्स दिस अँड दिस रिस्पेक्टिव्हली. रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड इज. काही नाही, सिम्पल आहे. तुम्हाला फक्त त्यांनी ते कोऑर्डिनेट्स वगैरे देऊन कन्फ्यूज करायचा प्रयत्न केलाय. बघा, एक 3D डायग्राम मी काढतो. हा
3D काढलं हे बघा. काय म्हणलंय, ह्याला एक्स ॲक्सिस ते कुठल्या प्लेनमध्ये आहेत, XY प्लेनमध्ये आहेत ना. बरं, XY प्लेन. चलो ठीक आहे. आपण आपल्या नेहमीच घ्यायचं का, ह्याला एक्स ॲक्सिस आपण जराला घेत असतो, ह्याला वाय घेत असतो, ह्याला झेड घेत असतो. तसंच घेऊयात ना, काय प्रॉब्लेम आहे. चला आता हे जे 2 वायर्स आहेत ते डायग्राम ते बघूच नका. जर हे बघा, 2 लॉंग पॅरलल वायर्स AB and CD कॅरी इक्वल करंट्स इन अपोजिट डायरेक्शन. बरं, द लाईन XY प्लेन. बरं, ही भिंत आहे, 3D दिसते तुम्हाला, हे XY प्लेन आहे, त्या XY प्लेनवर ते लाई करतं. ओके, ऑपोजिट आहेत. आता काय करणार, तुम्हाला काय करायचं त्याने विचारलेलं आहे. ऑप्शन बघू पहिला काय आहे, 0 ऑन एक्स ॲक्सिस. मला सांगा एक्स ॲक्सिसवर 0 असेल का, तर नसणार आहे. कसं 0 नसणार आहे, लक्षात घ्या. हे 0 कधी असतं, या केसमध्ये मध्यभागी 0 होतं, कारण हे दोन्ही वायरचा करंट वरती येत होता म्हणून 0 होता. आता या ठिकाणी करंट एका दिशेने फ्लो होत नाही, अपोजिट दिशेने फ्लो व्हायला आहे. त्यामुळे बघा, DL क्रॉस R वरती, म्हणजे ह्याला जर वायर 1 म्हणलं आणि वायर 2 म्हणलं, याला वायर 2 म्हणलं, तर ह्याच्यातलं कुठला एक पॉईंट घ्या P. ह्याच्यावर B1 कुठं लागेल, DL क्रॉस R इन झेड लागेल ना, म्हणजे असं लागेल. हा असेल B1. कळतंय, झेड ॲक्सिस बरोबर दाखवतोय मी पॅरलल. ठीक आहे, तुम्हाला कळतंय, 3D दाखवतोय मी सगळं हे. आणि याच्यामुळे किती असेल, DL क्रॉस R. ह्याच्यामुळे पण एक बघा, DL क्रॉस R. लुक ॲट द थंब, इट इज ऑल्सो गोईंग इन +x. तुम्हाला व्हिज्युअलाइज तुम्ही स्वतः करा डोळ्यासमोर. B1 झालं, B2 पण असाच लागणार. कळतंय का तुम्हाला, दोन्हीची मॅग्निट्यूड पण सारखी, कारण I सारखा आहे, डिस्टन्स सारखं आहे, कारण हे A आहे मायनस आहे, डिस्टन्स एच आहे ना दोघांमधलं त्या एक्स ॲक्सिसपासून. कळतंय, आणि μ0 सारखा. त्यामुळे हे B1 आणि B2 इक्वल असतील आणि हे इन सेम डायरेक्शन असतील. त्यामुळे काय होईल, ह्याच्यावर 0 तरी होणार नाही. पहिला ऑप्शन तरी चुकीचा आहे. मॅक्सिमम ऑन एक्स ॲक्सिस. ओके, मला सांगा, तुम्हाला मगाशी सांगितलं मी की असं केसमध्ये मॅक्सिमम नसतो. या पॉईंटवर काय असतं, मिड पॉईंटवर सांगितलं ना, ज्याचं प्रोडक्ट, ज्याची ॲडिशनचं कॉन्स्टंट असते आणि प्रोडक्ट मॅक्सिमम असतो, सांगितलं तुम्हाला. तर प्रोडक्ट मॅक्सिमम असतो जेव्हा ते 2 नंबर सारखे असतात. 2 नंबर सारखे असतात म्हणजे काय, जेव्हा मिड पॉईंट, म्हणजे मिड पॉईंटला बेसिकली मिड पॉईंटला काय असतं, फील्ड मिनिमम असतं. तुम्हाला कळतंय. ओके, तर मॅक्सिमम ऑन एक्स ॲक्सिस पण नसणार आहे. ओके, तिसरा ऑप्शन आहे डायरेक्टेड अलॉंग झेड ॲक्सिस ॲट द ओरिजिन बट नॉट ॲट अदर पॉईंट्स ऑन झेड ॲक्सिस. नाही, डायरेक्टेड अलॉंग झेड ॲक्सिस ॲट ऑल पॉईंट्स ऑन झेड ॲक्सिस. ओके, मागच्या आन्सरमध्ये त्यांनी एक असा घोळ केलेला आहे. मी 63 आत्ता बघतोय, तर ह्याचा बघा, त्यांनी आन्सर 2 आणि 4 दिलेला आहे. मला एक सांगा, जो 4th ऑप्शन आहे तो तर करेक्ट आहे. बघू, तिसरा ऑप्शन काय म्हणतो, डायरेक्टेड अलॉंग झेड ॲक्सिस ॲट ओरिजिन बट नॉट ॲट अदर पॉईंट ऑन झेड ॲक्सिस. नाही, तुम्ही झेड ॲक्सिसवरचा कुठलाही पॉईंट घ्या, ह्याचा नेट मॅग्नेटिक फील्ड याच्या किती असेल, अलॉंग झेडच असेल ना. कळतंय. ओके, तर झेडवरच्या प्रत्येक पॉईंटचा अलॉंग झेडच असेल, त्यामुळे चौथा तरी बरोबर आहे. याच्यात एक झेडवरच्या कुठल्याही पॉईंटला झेडमध्ये असेल, बरोबर आहे. त्यामुळे तिसरा चुकीचा आहे. आणि चौथा काय, डायरेक्टेड अलॉंग झेड ॲक्सिस ऑन ऑल पॉईंट ऑफ झेड ॲक्सिस, बरोबर आहे. चौथा ऑप्शन बरोबर आहे, मी तुम्हाला ते सांगतो. तिसरा चुकीचा, चौथा बरोबर आहे. व्हॉट अबाउट दुसरा, मॅक्सिमम ऑन एक्स ॲक्सिस, असं कसं शक्य? आपण मगाशी टेस्ट केलं की मिड पॉईंटला काय असतं बघा. मी मागचं पेज दाखवतो तुम्हाला ना. बघा, अशा या ह्याच्यात दाखवलं ना, प्रूव्ह केलं ना की मिड पॉईंटला काय असतं, मिड पॉईंटला हा प्रोडक्ट मॅक्सिमम असतो. बघा, D/2 मॅक्सिमम असतो. त्यामुळे मिड पॉईंटला ॲक्च्युली मॅग्नेटिक फील्ड लिस्ट असतं, कमीत कमी असतं. तर ह्याच्यात एक मिस्टेक झालेली आहे. एक्स ॲक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड कमीत कमी असणार आहे, जास्तीत जास्त नसणार आहे, कमीत कमी असणार आहे. कळतंय. ओके, तर हे नोट करून ठेवा. चला पुढे. नेक्स्ट 64 काय म्हणतोय, ड्यू टू करंट इन इन्फानाइट लॉंग वायर्स A and B, magnetic field is maximum at M and at
पी मॅग्नेटिक फील्ड ॲज शोन देन. ओके, आता ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये ना त्यांचं डेटा द्यायची पद्धत जरा गणली आहे. बघा, लेट्स एनिवे त्यांचं काय म्हणणं आहे, 64th करतोय मी. ओके, त्यांचं काय म्हणणं आहे की असा हा ए आहे वायर आणि ही बी वायर आहे. ओके, आणि हा पॉइंट एम आहे, या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तर पॉइंट पीला मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला असं पाहिजे, पीला मॅग्नेटिक फील्ड असं आहे दिसलेलं. असं जर असेल तर त्याने विचारलंय की ही आणि यातली जी वायर आहे ती कशी, आत दोन्ही आत जायला पाहिजे, दोन्ही बाहेर यायला पाहिजे, का एक आत एक बाहेर यायला पाहिजे वगैरे. तर मला एक सांगा, आपण हे बघितलेलं आहे, जर दोन वायर्स आत जात असतील त्याच्या सेंटरला किती असतं मॅग्नेटिक फील्ड? 0. कळतंय? बघा, हे DL सॉरी आत जाणारा सिम्बॉल हा आहे ना. ओके, बाहेर ठीक आहे, आत काय बाहेर काय, इथं मध्ये 0च येईल. कसं काय? बघा, हे आत चाललंय, DL क्रॉस R खाली आलं, म्हणजे याच्या ह्याला 1 म्हणलं 2 म्हणलं तर याच्यामुळे इथलं मॅग्नेटिक फील्ड किती आहे? खाली आलं, B1. आणि या ठिकाणी किती आहे? DL क्रॉस R वरती इथं, त्यामुळे इथं हा B2. बघा, आणि दोघांचे डिस्टन्स सेम आहे, कारण हा मिड पॉईंट असल्यामुळे हे डिस्टन्स सेम आहे, म्हणजे हे दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे आणि ऑब्व्हियसली करंट पण सेम आहे ना, म्हणून मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे काय झालं इथं? नेट मॅग्नेटिक फील्ड 0 झालं. म्हणजे मध्यभागी नेट मॅग्नेटिक फील्ड 0 कधी येतं? जेव्हा दोन्ही एकमेकांना करंट पॅरलल असतात तेव्हा 0 येतं. मग ते पेजच्या आत जाऊ देत का बाहेर येऊ देत. काय होईल जर हे दोन्ही अँटी पॅरलल असतील तर? अँटी पॅरलल म्हणजे एक आत जातोय आणि एक बाहेर येतोय. आता तर काय होईल? आता मध्ये 0 होईल का? मधला मिड पॉईंट एम आहे. बघा, ह्याच्यामुळे किती होईल? हा दोन्हीचं करंट आहेच आहे, पण आता हे दोन्ही एकमेकांना अँटी पॅरलल आहेत. ओके, DL क्रॉस R. लुक ॲट द थंब, इट्स गोइंग डाऊनवर्ड्स. म्हणजे ह्याला 1 आणि 2 म्हणलं तर B1 खाली आहे. ओके, आणि या ठिकाणी DL क्रॉस R परत थंब खालीच येतो, म्हणजे B2 पण खालीच आहे. कळतंय? दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन पण सेम आहे, त्यामुळे इथं दोन्ही मॅग्नेटिक फील्ड्स ॲडच होतील, म्हणजे तिथं मध्ये 0 होणार नाही. कळतंय? हां, हे तुम्हाला मी ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. आता ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे का, इथलं मॅग्नेटिक फील्ड 0 होणार नाही, बरोबर आहे, पण असणार किती? असणार मिनिमम असणार. हे किती असणार? इथलं या एम पॉईंटचं किती असणार मॅग्नेटिक फील्ड? मिनिमम असणार. ओके, म्हणजे या अँटी पॅरललला जर मला ग्राफ काढायचा असेल, या अशा दोन नाही का बघायचा ग्राफचा प्रॉब्लेम पण केला तर एक कंडक्टर असा आहे आणि दुसरा कंडक्टर असा आहे. ग्राफ काढा आणि हा मिड पॉईंट आहे. तर काय होईल? मिड पॉईंटला काय राहील? मिनिमम राहील. मिनिमम 0 होणार नाही, मिनिमम राहील. अच्छा, आता या ठिकाणी याच्या जसं जसं तुम्ही याच्या जवळ जाल, मला सांगा काय कमी होईल, काय जास्त होईल? याच्यामुळे जे खालचं आहे लक्षात घ्या. आता हे B1 कमी होईल, B2 कमी होईल, कारण B2 हे डिस्टन्स वाढलं ना, म्हणजे B2 कमी होईल, पण B1 वाढेल, पण दोघांची डायरेक्शन अशीच राहील. इज इट मेकिंग सेन्स टू यू? हां, आणि या ठिकाणी जसं तुम्ही जर जाताल तसं काय होईल? तर उलटं होईल ना, B1 कमी होईल आणि B2 वाढेल. कळतंय? कारण डिस्टन्स कमी झालं की वाढतं ना. कसं कळतं तुम्हाला? B2 वाढेल. कळतंय? बघा तुम्ही, म्हणजे इथं मिनिमम असणार आहे. हे मिनिमम का असणार? तुम्हाला मागच्या एकात सांगितलेलं आहे की दोन कुठल्या टर्म्सची जर प्रोडक्ट, आपण पहिल्याच प्रॉब्लेममध्ये या व्हिडिओच्या पहिल्याच प्रॉब्लेम बघितला, दोन टर्म्सचा जर ॲडिशनल कॉन्स्टंट असेल तर त्याचा प्रोडक्ट मॅक्सिमम कधी असतो? जेव्हा ते दोन व्हॅल्यूज एकच असतात. त्यामुळे दिस शुड बी इक्वल टू दिस, म्हणजे हा पॉईंट मिड पॉईंट असेल. म्हणजे हा मिड पॉईंट जेव्हा असेल तेव्हा प्रोडक्ट मॅक्सिमम म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मिनिमम. त्यासाठी मागचा प्रॉब्लेम बघा तुम्हाला इथं अडकत असेल तर, पण हे मी तुम्हाला भरपूर एक्सप्लेन केलं. तर ह्याचं कसं असेल ग्राफ? हां, तसं हे दोन्ही फील्ड खालीच असेल, खाली निगेटिव्ह जर पकडला तर काय होईल बघा, ग्राफ कसा असेल? या ठिकाणी ऑलमोस्ट इन्फाराइट असेल आणि असा तो कर्व होईल. इथं टेकणार नाही बरं का, इथं त्याला जवळला जाईल आणि इथं पण टेकणार नाही, ॲसिम्प्टोटच असेल. कळतं तुम्हाला? असा ग्राफ राहील, व्हेरिएशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बिटवीन दिस टू. कळतंय? हां,
तर त्यांनी या क्वेश्चन फ्रेम करताना मोठी चूक केलेली आहे. त्यांनी काय म्हणलेलं आहे, या एमला मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम असेल. तर हे चुकीचं आहे. या एमला मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम नसणार आहे, मिनिमम असणार आहे. मिनिमम असणार आहे, कळतंय? मिनिमम काय आहे तुम्हाला रिझन समजून सांगितलं मी. मिनिमम असणार आहे. मॅक्सिमम कुठं असणार आहे या अख्ख्या रिजनमध्ये? मॅक्सिमम या ठिकाणी असणार आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी. म्हणजे ए आणि बी ला एक्झॅक्टली मॅक्सिमम असेल मॅग्नेटिक फील्ड. याच्यावर 0 असेल एमला. सॉरी, एमला 0 नाही, सॉरी एमला 0 नसेल, पण एमला मिनिमम असेल. कधी जेव्हा हे अँटी पॅरलल असतील तेव्हा. हां, आणि पॅरलल असतील तेव्हा एमचं 0 असणार. इज इट मेकिंग सेन्स टू यू ऑल? तर म्हणून आपण ह्याचं व्हेरिएशन काढलेलं आहे ना, एका प्रॉब्लेममध्ये मागच्याच काढलेलं आहे. हां, तर म्हणजे एनिवे आता मग ह्याच्यात कसं पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा एम तरी नॉन झिरो आहे, ठीक आहे. मॅक्सिममचे मिनिमम पाहिजे, पण मिनिमम तर नॉन झिरो आहे ना. नॉन झिरो मिनिमम जर असेल तर हे दोन्ही अँटी पॅरलल पाहिजे. अच्छा, दोन्ही अँटी पॅरलल तर पाहिजे असेल तर त्या 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक पॉसिबिलिटी असं ट्राय करू, एक हे आत आणि हे बाहेर, ही एक पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय होऊ शकतं, ए आत आणि बी बाहेर. वेल, ए बाहेर बी आत, ह्याच्या एक्झॅक्टली उलट. कळतंय का? अच्छा, आता या दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये ठीक आहे, एम तरी कळला. या दोन्ही केसेसमध्ये एम काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. एमच्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, मिनिमम असणार आहे. ओके, नॉन झिरो मिनिमम असणार आहे. अच्छा, व्हॉट अबाउट पॉईंट पी? या पॉईंट पीला या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड आपल्याला पॉईंट पीचं मॅग्नेटिक फील्ड असं या ठिकाणी असं राईटला पाहिजे ना, बरोबर आहे? हे पाहिजे, ठीक आहे. आता येतं कसं बघूयात, मला सांगा. ह्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड किती आहे, हे आर आहे ना. बघा, डीएल हा आत चाललाय, डीएल क्रॉस आर. लुक ॲट द थंब, इट्स गोइंग लाईक दिस. म्हणजे ह्याच्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड असं आहे, समजायला 1 म्हणू किंवा ए आणि बी म्हणले ना, तर हे काय झालं, बी ए, असं बी ए होईल. आणि डीएल क्रॉस आर, ह्याचा हा आर आहे ना, हा 90 डिग्री असणार आहे. आणि हा आर, डीएल कुठे गेला, डीएल असा आणि हा क्रॉस आर. लुक ॲट द थंब, इट्स गोइंग लाईक दिस. म्हणजे हा असा असणार आहे, याला परपेंडिक्युलर. कळतंय? हे यासाठी तुम्हाला तर इनिशियल लेक्चर्स क्लिअर पाहिजे डायरेक्शनसाठी. बायट सेवर्ट्स लॉ होत नसेल, डायरेक्शन कळत नसेल तर इमिजिएटली गो बॅक टू बायट सेवर्ट्स लॉ, पहिल्यांदा बघा लेक्चरचं परत. हे झालं बी बी. अच्छा, आता हे दोन्ही जर मी दोन्ही असे आहेत ना, हे दोन्हीला रिझॉल्व्ह जर केलं तर या दोन्ही व्हेक्टरचे वाय कॉम्पोनंट एकमेकांना कॅन्सल करतील, पण एक्स कॉम्पोनंट जोडतील एकमेकांना. पण एक्स कॉम्पोनंट जोडले तर त्याचा रिझल्टंट असाच होईल ना, असा होईल. पण तुम्हाला असा नको आहे, आपल्याला प्रॉब्लेममध्ये असा दिलेला आहे. म्हणजे हे पॉसिबल नाही आहे, ही केस पॉसिबल नाही आहे. मग या केसमध्ये बघू, या केसमध्ये काय होतं बघा, हा असं आहे. ओके, आता बघा, हे डीएल वरतं ना, डीएल क्रॉस आर असा येतो ना. म्हणजे या ठिकाणी कसं लागतोय, असं लागतोय. हा लागला बी ए 90 डिग्री. ओके, आणि हा डीएल खाली डीएल क्रॉस आर. लुक ॲट द थंब, इट्स गोइंग लाईक दिस. म्हणजे हा असा आहे, हा काय आहे, बी बी 90 डिग्री. अच्छा, आता तुम्ही या दोघांना रिझॉल्व्ह केलं तर या दोघांची वाय कॉम्पोनंट एकमेकांना कॅन्सल करतील, पण दोघांचे एक्स एकमेकांना जोडतील. आणि आणि कसे जोडतील, अशा प्रकारे जोडतील. आणि आपल्याला हेच पाहिजे. कळतंय? म्हणजे दिस शुड बी करेक्ट आन्सर. म्हणजे एचा करंट बाहेर यायला पाहिजे, बीचा आत जायला पाहिजे. असा कुठला ऑप्शन आहे बघा, ए चा बाहेर यायला पाहिजे आणि बी आत जायला पाहिजे. तिसरा ऑप्शन दिसतोय. कळतंय? हां, या क्वेश्चनमध्ये त्यांनी जी हे केलेली आहे, घोटाळा केलेला आहे. तुम्हाला घोटाळा कळलाय काय म्हणतोय, ह्याच्यात चूक काय झाली आहे. त्यांनी म्हणलंय एमला मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम पाहिजे, पण एमला मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम कधीच येत नसतं. हे पॅरलल असू दे, अँटी पॅरलल असू दे, हे जर दोन्ही एकमेकांना पॅरलल असतील तर एमला मॅग्नेटिक फील्ड 0 येतं. आणि दोन्ही अँटी पॅरलल असेल तर एमचं मधल्या मिड पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड मिनिमम येतं, नॉन झिरो मिनिमम येतं. 0 येत नाही, पण नॉन झिरो मिनिमम येतं. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? पण कुठल्याही दोन्ही केसमध्ये मधला मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम येत नाही. हा मॅक्सिमम शब्द इथं गणलेला आहे. इट शुड हॅव बीन मिनिमम. ते काय असलं पाहिजे, हवं असेल तर त्या 64 प्रॉब्लेममध्ये मॅक्सिमम कट करा आणि त्या मॅक्सिममच्या ठिकाणी लिहा नॉन झिरो मिनिमम. एमच्या ठिकाणी किती आहे मॅग्नेटिक फील्ड आहे, नॉन झिरो मिनिमम. कळतंय? हां, चल, दिस इज 64. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम 76 डायरेक्टली बघा. 76 काय म्हणतो, an infinitely long hollow conducting cylinder with inner radius this and outer radius this uniform. Okay,
magnitude of magnetic field B as a function of radius R is best represented by. ओके, पुढचा क्वेश्चन आहे. मी रेकमेंड करतो 76 क्वेश्चन जो आहे 76 आय थिंक विचारला होता का. हां, 76 क्वेश्चन सध्या बाजूला ठेवा. हॉलो सिलेंड्रिकल कंडक्टरच्या आत मॅग्नेटिक फील्ड किती असतं, बाहेर किती असतं, हे नीटला हे क्वेश्चन्स येत नाही जनरली. म्हणजे इट विल बी लीप फॉर अ नीट. त्यामुळे सध्या 76 बाजूला ठेवा. आपण जेव्हा चांगला अभ्यास झाल्यानंतर, अजून चांगला अभ्यास झाल्यानंतर जेव्हा आपण प्रॅक्टिस अजून करायला लागू, तेव्हा दॅट टाइम आय विल टेल यू व्हॉट इज हाऊ टू सॉल्व 76. 83 काय आहे. कॉइल हॅव्हिंग n टर्न्स इज बाउंड tightly in form of a spiral with inner and outer radii A and B respectively when current I is flowing through the passing through the coil, the magnetic field at the center. बघा काय करता येईल. असं कॉइल्स आहेत, असं कॉइल ती वाइंड केली आहे, कळतंय. किती टर्न्स आहेत हे, n टर्न्स आहेत. हां, आणि हा सेंटर आहे, कळतंय. आणि हा इनर रेडियस काय म्हटलं त्यांनी, ह्याचा इनर रेडियस ए आहे आणि आउटर रेडियस किती आहे, बी आहे. हां, असं आहे आणि n टर्न्स आहेत. तर हा पण एक टिपिकल जेई प्रॉब्लेम्स आहे हा. बट एनिवे लेट अस स्टिल डू इट. असा प्रॉब्लेम नीट लायची शक्यता फार कमी आहे, म्हणजे त्याचं भरपूर चांगलं गणित आहे. एनिवे, तर तुम्हाला बघायचं असेल तर बघा, नाही तर तुम्ही यू कॅन जस्ट स्किप इट अँड गो ॲट. ओके, अशा टर्म्स तर त्यांनी विचारलं इथे सेंटरला इथं किती मॅग्नेटिक फील्ड असेल. तर आता सांगा ह्याचा रेडियस कॉन्स्टंट आहे का, रेडियस चेंज होतोय, रेडियस इज नॉट कॉन्स्टंट. बरं, मग जेव्हा एखादी गोष्ट कॉन्स्टंट असते, बदलत असते, तेव्हा आपण काय करतो, इंटिग्रेट करतो, छोटा तुकडा घेतो. मी काय करतो, इथनं आर डिस्टन्सवर जाऊन डी आर विड्थची एक रिंग घेतो. म्हणजे आता मी हे थोडक्यात थोडं असं काढतो. हे इनर आहे आणि आउटर आहे ना. हे इनर किती आहे, ए आहे, आणि आउटर रेडियस किती आहे, बी आहे. ठीक आहे, ते कॉइल्स म्हणजे दिसणार नाही. हां, आता मी काय करतो, आर डिस्टन्सवर जाऊन डी आरची रिंग घेतो. असा हा रिजन घेतो, स्मॉल रिजन घेतो, कळतंय. डी आर, ओके, आरवर जाऊन डी आर असं एक रिजन घेतला. आता या रिजनमध्ये किती टर्म्स असतील, बघा. जर लक्षात घ्या, इतक्या रिजनमध्ये n टर्म्स आहेत ना. हा रिजन किती आहे, टोटल B मायनस ए. म्हणजे B मायनस ए रिजनमध्ये जर n टर्म्स असतील, तर डी आर मध्ये किती टर्म्स असतील, तुम्ही हे युनिटरी मेथडने काढू शकता. हां, मग समजा ह्याच्या टर्म्स असतील, समजा n, स्मॉल n घेऊया. मग स्मॉल n काय देतो मी, स्मॉल n इज इक्वल टू n बाय बी मायनस ए डी आर, क्रॉस मल्टिप्लाय केलं ना. n बाय बी मायनस ए डी आर इतके नंबर ऑफ टर्म्स असतील या रिजनमध्ये. अच्छा, मग छोटा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस रिजन ॲट सेंटर किती असतं, म्यू नॉट आय बाय 2r ना. हां, आणि नंबर ऑफ टर्न्स आय इंटू नंबर ऑफ टर्न्स जे हे आहे n डी आर अपॉन बी मायनस ए. कळतंय तुम्हाला. ओके, आता हे टोटल काढायचं आहे मला, म्हणजे इंटिग्रेट करा. बी इज इक्वल टू ह्याचं इंटिग्रेशन म्यू नॉट एन आय बाय 2r, तरी कॉन्स्टंट, सॉरी आर कॉन्स्टंट नाही आहे, 2b मायनस ए कॉन्स्टंट्स बाहेर काढले, अँड दिस बिकम्स इंटिग्रेशन डी आर बाय आर, वेअर आर इज चेंजिंग फ्रॉम लोअर लिमिट ए अपर लिमिट बी ना. हे काय झालं, नॅचरल लॉग ऑफ आर, म्हणजे काय झालं हे, म्यू नॉट एन आय बाय 2b मायनस ए इंटू नॅचरल लॉग ऑफ अपर लिमिट बाय लोअर लिमिट. याचा आन्सर असणार आहे 83. बघा 83चा आन्सर आहे का, म्यू नॉट एन आय बाय 2b मायनस ए. ओके, फोर्थ ऑप्शन दिसतोय. कसं कळलं, सिम्पल आहे हे बेसिकली, पण ठीक आहे. ह्याच्यात हे तुम्हाला सुचलं पाहिजे बेसिकली करायला. ठीक आहे, हे दिस वॉज 83. आणि 84 काय म्हणतोय वाचा. 84, अ चार्ज क्यू इज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अ सरफेस ऑफ नॉन कंडक्टिंग डिस्क. बरं, नॉन कंडक्टिंग डिस्क ऑफ रेडियस आर, disk rotates about an axis perpendicular to its plane passing through its center with an angular velocity omega. As a result of this,
ॲज अ रिझल्ट ऑफ दिस रोटेशन a magnetic field of induction B is obtained at the center of the disk if we keep both the amount of charge placed on the disk and its angular velocity to be constant and vary radius of the disk, then the variation of magnetic induction at the center of the disk is represented by graph. Okay, good question. बघा. ओके 84. तर आता त्यांनी काय म्हणलंय बघा, इथं जागा इथं करून टाकतो मी. एक डिस्कवर तुम्ही काहीतरी चार्ज क्यू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आणि ही डिस्क कशी गोल फिरतीये ओमेगाने, कळत आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे काढावं लागेल की व्हॉट इज डिस्कच्या सेंटरला किती असतं मॅग्नेटिक फील्ड, हे कसं काढता येईल बघा. डिस्कवरला वरनं बघितलं तर डिस्कला मी काय म्हणता येईल, इथनं आरवर जर आरवरनं मगाच्या प्रॉब्लेमसारखेच आरवरनं मी DRची रिंग घेतली. ओके, तर या छोट्या रिंगमुळे याच्यात किती समजा याच्यावर क्यू आणि ह्याचा टोटल रेडियस R आहे आणि युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, म्हणजे याचा सिग्मा किती आहे, चार्ज पर युनिट एरिया, कळत आहे. हां, आता ह्याचा टोटल छोटा मॅग्नेटिक फील्ड किती आहे, म्यू नॉट I, समजा याचा करंट I असेल. ओके, बघूयाचं तर, पण ह्याच्यात करंट I आहे, म्यू नॉट I बाय 2 into R ना. अच्छा, व्हॉट इज दिस I? हा I जो आहे छोटा, हा जो करंट आहे, हां, ह्याला आपण DI सुद्धा म्हणू शकतो, स्मॉल करंट पासिंग थ्रू. पण मला सांगा व्हॉट इज करंट, चार्ज अपॉन टाइम. ओके, आता किती चार्ज फिरतोय, हाऊ मच चार्ज इज मुव्हिंग. मासा लिहू काय तर मी, म्यू नॉट आयच्या ठिकाणी आय कॅन राईट DQ बाय DT बाय 2R. व्हॉट इज DQ बाय DT, करंट ना. ओके, बाय द व्हॉट इज DQ, किती चार्ज आहे याच्यावर जो फिरतोय गोल, तो किती फिरतोय, म्यू नॉट 2R आहे तसं लिहिला. हा चार्ज किती फिरतोय, चार्ज डेन्सिटी इंटू एरिया ऑफ स्ट्रिप ना, म्हणजे Q बाय पाय R स्क्वेअर इंटू एरिया ऑफ स्ट्रिप किती आहे, 2 पाय R DR, एरिया ऑफ दिस स्ट्रिप, कळत आहे. इतका चार्ज फ्लो होतोय अपॉन टाइम. किती टाइम लागतो त्याला एक रेव्होल्युशनला, 2 पाय बाय ओमेगा, टाइम पिरियड ना, 2 पाय बाय ओमेगा, कळत आहे. ओके, आता यातल्या अननेसेसरी गोष्टी पहिल्यांदा कट करून सिम्पल करा. हे 2 पाय कट झाला, त्यानंतर वेल अजून काही होत नाही आहे. बरं, हे R आणि हे R पण कट झालेलं दिसतंय मला, ठीक आहे. तर काय येतं मग, दिस बिकम सिम्प्लिफाईड ॲज म्यू नॉट Q बाय पाय R स्क्वेअर, ओमेगा वरती आहे आणि इंटिग्रेशन DR. तुम्हाला हे कळतंय का. हां, आता हेच इंटिग्रेशन DR इज चेंजिंग फ्रॉम 0 टू कॅपिटल R ना. ओके, मग हे किती आलं, याचा आन्सर म्यू नॉट Q ओमेगा बाय पाय R. ह्याचं इंटिग्रेशन R आलं ना, त्यातला R आणि यातला एक R कट झाला, म्हणजे असं शिल्लक राहिलं, कळत आहे. आता हे जे शिल्लक राहिलेलं आहे लक्षात घ्या, हे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर, म्हणजे B आणि Rचा रेशो रिलेशन विचारलं ना त्यांनी, तुम्हाला कळत आहे. जर R कमी झाला तर B आणि Rचा कसा रेशो आहे, इनव्हर्स रेशो आहे, म्हणजे B इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. तुम्हाला हे कळत आहे का. तर बघा मग यू सी दॅट जेव्हा R कॅपिटल R बघा, जर कॅपिटल R 0 असेल तर B काय होईल, इन्फायनाईट होईल. ओके, म्हणजे कुठला होतोय, पहिलाच ऑप्शन चूज होतोय. हां, बघा ना, R ला 0 टाकून बघा, B शुड बी इन्फायनाईट, पहिलाच ऑप्शन मॅच होतोय, कळत आहे का तुम्हाला. त्यामुळे 84चा इथंच पहिलं होऊन गेलं, कळत आहे. दिस इज रेक्टँग्युलर हायपरबोला बेसिकली, ठीक आहे. नेव्हर माइंड, तुम्हाला ह्याच्याने कळतं जी आरची व्हॅल्यू 0 टाकली की B इन्फायनाईट झाला पाहिजे, तो पहिल्याच हितात होतोय, बाकी सगळ्याला बघा होत नाही आहे, फायनाईट आहे B R0ला, कळत आहे, म्हणून पहिला ऑप्शन याचा. इज इट क्लिअर टू यू. काय केलं मी, हे इंटिग्रेशन आहे. आता हे गणित आहे ना, हे एक चांगल्या प्रकारचे क्वेश्चन आहेत. तुम्हाला हे नाही आहे तर सध्या असतील तर इतका टेन्शन नका घेऊ. तुम्हाला बाकी बेसिक क्वेश्चन्स, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन तुम्हाला येत आहेत का, हे चांगलं बघा. ओके, चल बाय.